आणि आता बातमी आहे अयोध्येमधील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासंदर्भातली। आज रामलल्लांची मूर्ती राम मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे। आजपासून मूर्तीच्या पूजा विधीला सुरुवात होईल। 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल। बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या विधी पार पडल्या। अयोध्येमधील नवीन मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीचा अभिषेक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानं याची सांगता होईल। तर अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। अवघी अयोध्या नगरी राममय झालेली आहे। राम मंदिर परिसरामध्ये संध्याकाळी दिव्यांची आरास देखील केली जाते। दरम्यान अयोध्येमध्ये कलश यात्रेला सुरुवात झाली। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। शरयू नदीच्या तीरावरून निघालेली या सगळ्या महिलांची कलश यात्रा आता इथे आपण बघितलं तर श्रीराम मंदिराच्या परिसरात पोहोचलेली आहे आणि इथे या कलश यात्रेचं स्वागत सुद्धा केलं जात आहे। ठिकठिकाणी म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा अशा प्रकारे रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि या कलश यात्रेचं स्वागत केलं जात आहे। साधारणपणे 200 ते 250 महिला या कलश यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या। शरयू नदीचं पवित्र पाणी घेऊन श्रीराम जन्मभूमी या ठिकाणी या सर्व महिला आलेल्या आहेत। आपल्यासोबत कई महिला आहेत। किस तरह से ये निकली थी कलश यात्रा? आप श्री राम जन्मभूमि आए हो? सरयू, हम लोग इंदौर से आए हैं और सरयू नदी से जल लेकर के श्री राम जी का अभिषेक होगा यहाँ पर और लेके आए हैं। बहुत हर्ष और उल्लास के साथ महिलाओं की टोली निकली थी। वहाँ पर करीबन 500 से 600 महिलाएं थी और यहाँ पर आए हैं। सभी लोग अनेक अनेक जगह से आए हैं और कुछ अयोध्या से भी हैं और बहुत ही खुशी का माहौल है आज अयोध्या में। कलश है वो जल है वो आपने यहाँ पर रख दिया हम लोगों ने। जो गुरुजी आए थे, गुरुजी को वो जल हमने कलश दे दिया है और वो हाँ गुरुजी अब ले जाके अभिषेक करेंगे उसका। कुठे कुठे रांगोळी काढताय? आम्ही आता ऍक्च्युअली सुरुवात केली, जे आपण घाटावरून सुरुवात केली रांगोळी। प्रत्येक ह्याच्या आम्ही जसं जाईल पुढे एक 10 फूट 20 फुटावर प्रत्येक रांगोळी करतो आपण। किती मिनिटात ही रांगोळी तुम्ही साकारली? साधारण 10 ते 12 मिनिटांमध्ये झालेली आहे। किती दिवस अशा रांगोळी वेगवेगळ्या ठिकाणी साकारणार आहात? आता बघू, आमची इच्छा आहे 24 पर्यंत थांबायचं, दिनांक 24 पर्यंत। कॅमेरामॅन दीपेश महाजन समी वेदांत नेब, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।